गामी माई कतरा वाड़ा वस्ती माई तम तुम्हार पक्ष न तुम्हार संगठन तम फैलाओ तो तमें कई करे ये कार्यकर्ता जर कि हमारे छे का 5 गाम छ 5 गाम माहिती 3 गामे माई छे का आपण सत्ताच आपण लोक छ दी गामे आपण लोक वेरी कोणी तो तमें ये दी गामे टार्गेट करनो लागी ये दी गामे न तमें बनायर तमें न પછી ये दी गामे तमें टार्गेट करेर छ आणि ये दी गामेन टार्गेट करन आता आपण कुकाई ये लोकन आपण आपणे पक्षम जोड्या ये प्रयत्न अध्यक्षन करेर छ ये ग्राम पंचायत तमार कार्यकर्ता मदत थी और नंतर तमारो ग्राम पंचायत में तमें कई करेर छ जसो कोनशी जयंती आओगी जयंती वेळो वो तो तमें वायर कार्यक्रम में बुलाए वो तो तमें छे को कोनशी प्रकारे तमार काही कार्यक्रम आयोजन किदे वो तो तमें छे को उपस्थित रहेर छ जे वेळेस તમારે છે કે ગ્રામ પંચાયત સદસ્ય સરપંચ નિવડણ આવ તો ઊંધું સારું તમે છે કે લોકોને ભેટેર છે લોકોને બોલેર છે અને લોકોને સમજાન કેર છે લોકોની સમસ્યા કઈ છે એ જાણન લેર છે ये एक पक्ष सामाजिक संघटना एक अध्यक्ष છે કે महत्वेर છે કે ही कार्य છે और नंतर जर एखादी जर कार्यकर्ता काम न मळ રહ્યું तो તમારા લેટર પ્યાડેનુસાર आमदार वेगो खासदार वेगो या તમારા जिल्हा अध्यक्ष वेगो ओन तमें पत्र लखेर छ आणि ओन केर छ कि भाई ये ग्राम पंचायती में ये काम खूब आवश्यक छ आणि तुम्हारा लेटर प्याडे परती तमें अंग वाट लगायर छ अब कार्य कु करेरो ये पद्धत कुछ आजकाल आपण देखाचा छोटोसो जरी सदस्य जर वेणो तो तमें विचारे नाही अध्यक्षन विचारे नाही डायरेक्ट काही करजो आपण ग्रामपंचायती माहिती ठरावलेलं छ आणि डायरेक्ट आमदारी कन जाओ डायरेक्ट खासदारी कन जाओ डायरेक्ट पालकमंत्री कन जाओ डायरेक्ट जिल्हा परिषद समाज कल्याण प्रत्येक विभाग में जाओ परंतु शेवटी हीच होच की आमदार फंड खासदार फंड पालकमंत्री फंड परंतु तमें बैठक लेन केर छ कि जे वेळेस तमें पक्ष वाढीचे आहोत तुम्हारा पक्ष वाढीचे आहे तुम्हारा कार्यकर्ता वाढीचे आहे तो तमें तुम्हारा प्रत्येक कार्यकर्ता काम देणं आवश्यक छ नाही तो हर वेळ काय होच की घेऊया 2% आणि काम आपला पक्का असे काही जे एक तालुका अध्यक्ष बनून भेटेच परंतु जना ई पक्ष जे का ई पक्ष आता मेहनती ती तयार होच ये पक्ष में राष्ट्रीय अध्यक्ष घरेरो म्हणक्या रेनी तो प्रत्येक कार्यकर्ता छे का राष्ट्रीय अध्यक्ष बनच तो ही पक्ष कोई साधा कोणी आणि तमें 5 वर्ष काहीतरी करेन मळच आणि तम काही करोचो कि आपण पोळी को सीजीची आहे ये तम देखोचो आणि तमार जे की तालुका मलारे एकही कार्यकर्ता रेनी 30,000 लोकसंख्या जर तालुका घेऊन तमार लार्जर 5,000 लोग जर तुम्हार मेळावा में कार्यक्रम में उपस्थित न रहते हुए तो तुम्हार अध्यक्ष पदेन काही कामेरो छे नी एरसारो मन केर छ कि जे वेळेस तमें मळोच काहीतरी करेन मळोस तो ये चांस गमायर छे नी आणि आप तमें कार्यपद्धती अध्यक्ष बन जाए बाद कार्यपद्धति प्रत्येक बैठक लेर बादी में प्रत्येक ग्राम पंचायत सदस्य न तमें केर प्रत्येक ग्राम पंचायत तुम्हारे जे कार्यकर्ता बूथ प्रमुख शेन जमा करेर शेन केर प्रत्येक तांडेर जेर तांडेर तम जे समस्या कहे एक पत्र लखन लाओ आणि वो पत्र छे तमें कई करेर तमार वो पत्र लेन तमार लेटर प्याडे पर अवतार लेर आणि तमार लेटर प्याडे अनुसार आमदारीन पालक मंत्रीन तमार खासदारीन ये शेन छे आपल्या लेटर पॅडेनुसार वाट लगायच आणि ही माहिती कामेरो नियोजन करेच ये पद्धती जर चाले तो आपण तालुका में काम आसान हुई आजकल आपण देख रहे तालुका अध्यक्ष कोई विचारे नहीं अनेक तालुका अध्यक्ष कोई विचारे नहीं डायरेक्ट सदस्य काय करत आमदारेकन जाओ आमदारेकन तो तालुका अध्यक्ष के की मार जते लोग लेटर पॅडे पर कामा कोणी आहे वो ते लोग तू पास करेर छे नहीं आणि डायरेक्ट तारकन जरा तो न शाखा बनिए न काय बनिए फक्त सदस्य उठिए अध्यक्ष छोड़ दे डायरेक्ट आमदार सदस्य आमदार पचे माई तम जे छो तमें केनी ही वैल्यू छी तुम्हारा पक्षन वैल्यू छी पछ लोकन ही मालूम वेचाय लोकन ही मालूम छ कि अब पक्ष थी आणि येती छी आमदार साहेब डायरेक्ट काम दे रोच अबू काही टक्केच ओकेच ही मालूम छी परंतु तमार जे तालुका पर जे प्रभाव रेंच ही प्रभाव तमारो कम वेरो कारण का म्हणजे तुम्ही शिस्त लगा रे आणि तमें ना जे वेळेस पचे बाकी जे लोग छे ये काम ला रे काम कर रे तमें फक्त ठालोच फक्त पुतळा बनान रकाडीस तो काही विषय काही पच तालुका अध्यक्ष रेम काही मतलब छे नहीं एरसर मन प्रत्येक तालुका अध्यक्ष नहीं केरच 5 वर्ष जना मळोस तो 5 वर्ष तुम्हारो ध्यान चाहे शिक्षण नंबर 2 आरोग्य नंबर 3 रोजगार
नंबर 4 शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि घरकुल. नंबर 5 योजना. તમારા આતરા એ પર છે કે તમે તાલુકા અધ્યક્ષ જે બી છો તમે તાલુકા અધ્યક્ષના આતરા વિષય તમે ધ્યાન છે શિક્ષણ છીચાપુર એડમિશન એ સારું છે કે અડચણ આવશે છીચાપુર છે કે તાલુકામાં જત્રે શાળાचं होता केरी ऍडमिशन होतं केरी वेळी એ પર તમારે વિશેષ ધ્યાન છે આવશે અને ઓર નંतर તમારે છે કે શિક્ષણમાં જસો છે કે એડમિશન મળે છે કે મળે નહીં आणि केनी बी છે કે શિક્ષણમાં છે કે પાત્ર અપાત્ર જે બી હોત જે છીચાપુર મુશ્કેલીમાં શિક્ષણમાં उन्हून मदत करणं हे તમારે કાર્ય છે અને ઓર નંतर તમે જર તાલુકા અધ્યક્ષ हो તમે છે કે શિક્ષણ પર છે કે તમે છે કે आता છે કે शिक्षण कार्य अध्यक्ष के તમે निवड करेच आणि वो शाळा તમે છે કે युवा प्रमुख करणं होतं निवड करतेच युवा नेता के युवा संघटक महामंत्री हा તમે निवड करेच आता एक कार्य चालू आहे आणि वर माध्यमिक शिक्षण क्षेत्रात काही चालू आहे माहिती गोळा करायचं आणि कथा अडचणचं माहिती करायचं आरोग्य क्षेत्रामध्ये तालुका लेवल पर चेक आरोग्य क्षेत्राचा आरोग्य विभाग म्हणजे एक स्पेशल चेक आपण म्हणक्याच्या जेने महामंत्री आरोग्य विभाग सांभाळ सके आणि ओरो कार्य काहीच वन केरो की जत्रे बी तालुकामध्ये आरोग्य विभाग प्रत्येक एक एक कार्यकर्ता उंदोकंती माहिती गोळा करेल किंवा आरोग्य विभाग काही चालूच आणि सगळ्या सुविधा सोयी मडलीच काही ही गोळा करेल नंबर 3 रोजगार तालुकामध्ये आपण काही करतोय आपण पक्ष जण सत्ता आमचं तो आपण पक्षांचे का अंग काही करीन आपण चेक की केतो आहे की आपण रोजगार कत्राचं बेरोजगार कत्राचं हे माहिती आणि लोक रोजगार मिळवायचं कोणी मिळवायचं यावर चेक आपण विशेष लक्षच आहे आणि बेरोजगार युवक मेळावा वेळोवेळी आपण लेनंदू सर्व काही प्रयत्न करतोय आपण आमदारांना आपण खासदारांना हे आपण करीचे आहे और नंतर घरकुल विभाग तो अनेक लोक घरकुल ग्रामीण भागीमध्ये अनेक लोकांचे घरकुलेर अडचणचं तो आपण चेक घरकुल विभाग सर्व बी चेक महामंत्री घरकुल विभाग स्पेशल चेक तम कमिटी बनाओ प्रत्येक तांडे माही की गोळा करो बीडीओ पकडो बीडीओ सोबत बैठक लो आणि बैठक लेंचे कोण वेळोवेळी आमदारांना खासदारांना पकडल हे बैठक लेंचे लोक उंदूर खूप जास्तीत जास्त घरकुल आपण तालुकामध्ये हे प्रत्येक आपण फोकस करू आणि वरे नंतर आपण योजना शासकीय योजना लोक खूप उच्च आणि शासकीय योजना काही लोकांना लाभ मिळे याचे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण स्वतःचे हप्तामध्ये एक बार हर ग्रामपंचायतीमध्ये आपण विजिट द्यायचे आणि प्रत्येक लोकांचे आपण पक्षवाले लोक जमा करून मार्गदर्शन हप्तामध्ये एक बार करायचे आहे किंवा ही योजना यायचं आणि ही योजना तर मातृ फायले जमा करू तर हे सब करावं जेणेकरून તમે કાર્ય પર છે આમદાર સાહેબેના ખાસદાર સાહેબેન પાલકમંત્રી સાહેબેન બોલ્યું તાલુકા પીડીઓને બોલ્યું તહસીલદારેને બોલ્યું અને એ લોકોને યોજના છે કે માહિતી અને યોजना यांना મળી છે એ પર પ્રયત્ન કરશે અને ઓર નંतर शेती मोठ जर समस्या देख्या तो आपण पाणी स्वच्छता पर की प्रत्येक तांडेमाही उन्हाळ्यात पाणी મળचं न મળचं એ પર છે કે એક તાલુકા અધ્યક્ષરો કામ છે निस्त 5 वर्ष आपण खुर्ची बेसगे खापीन टामटूम टक्केवारी लेल दे तो उनका अर्थ छे नहीं कारण 5 वर्ष में तुम ये कार्य करो आगे 50 वर्ष तुम्हारा पक्ष छे कोई भी माई का लाल हाथ लगा सके तो ये पद्धती छे की कार्य पद्धतीचं आणि पाणी समस्या जत वाढीचं पाणी समस्या ही छडायला प्रयत्न करणं खूप गरजेचं जर पक्षारच तुम्ही जर निष्ठा वेणू आणि जे पक्षमय 5 वर्षानंतर जेने डबल निवडचं समजलो वो विकास कार्य कोणी तो जे पक्षमय एक वेळ अध्यक्ष बनस तालुका लेवल आणि डबल जर वन बनतोय तो समजा आता भ्रष्टाचार चालूच कारण का डबल निवड येरसारो होच पदे पर की वर लायकी सहकरण कोणी वो कार्य आचो किदो करण कोणी वर येरसारो निवड होच की शेन सांभाळले रोज शेन मॅनेज करले रोज येरसारो जे राष्ट्रीय लेवले पर जे कतराही जरी राज्यमय जरी पक्ष फेलाय वेणू तो और छे डबल निवड कर सकेनी परंतु जर तालुका लेवले डबल अध्यक्ष निवड करले वेणू तो समज लो ही शेन मॅनेज करोच नाही तो ही छे शांतच आणि या ऊपर दुसरंच नाचरेच आणि या जागे प्रकार मिलेच तो ये पद्धती ते पक्ष वाढेनी आणि पक्ष कधीही अंग बढेनी तो येरसारू छे प्रत्येक 5 वर्षमय अध्यक्ष चेंज वेणू ही खूप गरजेचं जर पक्ष प्रत्येक संघटना पक्ष जर तांडेम जर फेलार वेणू तो 5 वर्षमय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष तालुका अध्यक्ष चेंज वेणू खूप गरजेचं कारण का आज 5 वर्ष आपण जन 5 वर्ष दिने ओरमय जर ये सब माइंड जर वेणू तो 5 और देखन वंतम अंग जाय दो और देखन दुसरो पण करच कारण ही येन जना ही तालुका लेवल पात्र शिक सकत तो येन जर आपण विधानसभा लेवल जर घे तो आजी कार्य बडा सकच पक्ष बडा सकच जरी तालुका लेवल ये जर कामा न करतो वे
तो ये तालुका लेवल डबल कहीं कर सके नहीं, तालुका लेवल पर पक्ष बढ़ सके नहीं। एर सारू एरमाई जे भी छीचा पर काम करिए, जे भी कार्यकर्ता करिए, उनको कहीं भविष्य छे आणि कार्यकर्ता भविष्य कहीं भी रही नहीं। एक वेळेस अध्यक्ष बने बाद डबल जरूर अध्यक्ष के निवड जर करते हुए तो समज लो बाकी कार्यकर्ता भविष्य राम नाम सत्यच। मग फक्त समजायला प्रयत्न करूचो भाई हो, एरसावरचे प्रत्येक पक्षवाळेनं सामाजिक संघटना जे वेळेस तुम काम करोचो ईमानदारी पण एक वेळेस एकेन अध्यक्ष बना वनच डबल जर बनाय समजो वो पक्ष छे तो होत छे कि लोकशाही हत्याच होत अनेक कार्यकर्ता छे कि आपण जोश दकाळेंदाच अनेक कार्यकर्ता वाटच मग पक्ष बनावचो मार तांडेम ताकद दकाळूचो मग पक्षांचे का अंग लावचो असे। परंतु काही लोक काही कार्यकर्ता वडती पक्ष वाढीने आणि काही कार्यकर्ता भळन फक्त बार बार एकेन अध्यक्ष बनावचो ये अर्थ समजो कि ये भ्रष्टाचारीच ये नुती पक्ष वाढेवाळो छे। तो मित्र हो आजर व्हिडिओ तमें को वाटो जर आचो जर वाटो हो आणि ही माहिती एक अध्यक्ष काम काही रच तालुका लेवल पर ये अध्यक्ष अतरा लेवल जर काम जर न करतो हो तो रकाडे अर्थ छे नहीं, कारण 21वी सदीमचा आणि पक्ष आणि संघटना मजबूत जर बनाए रहो तो एक बार जे अध्यक्ष बार जर बन रहो तो हटाओ, कारण का वो जर बार जर रे तो पक्ष में काही व्हॅल्यू छे आणि पक्ष कधीही बढ़ सके नहीं। पक्ष जर बढ़ाए रहो तो प्रत्येक 5 वर्ष नवीन चान्स दो और कोणती कार्य होच करान लो कौणू लागच। तो मित्रों आजच्या व्हिडिओ में आताच थांबवतो, भेटा एक नवीन व्हिडिओ में असंच एक माहिती लेन। जय लोगो जय शिवाय।